नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण वारे हा धडा अभ्यासणार आहोत। सध्याला आपण स्टेट बोर्ड सिरीज सुरू केलेली आहे आणि स्टेट बोर्ड इयत्ता 7वी मधील 5वा धडा आहे वारे, ज्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण स्टेट बोर्डवर आधारित आपल्याला बहुतेक प्रश्न हे परीक्षेमध्ये दिसत असतात। चला तर मग सुरुवात करूया। पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान असतो का? तर नाही। जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवा वाहू लागते हे आपल्याला माहीत आहे आणि हेच या आकृतीमध्ये वारे या धड्यामध्ये पहिल्याच पेजवर समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हवेचा जो दाब असतो त्याच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम हा वाऱ्याच्या गतीवर होत असतो। हवेच्या दाबातील फरकात जेथे कमी असेल तेथे वारे मंद गतीने वाहतात। सर्वसाधारणपणे जागतिक पातळीवर हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक असेल तेथे वारे जास्त वेगाने वाहतात। वाऱ्याच्या देखील भिन्न भिन्न स्वरूपात आढळतात। वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्स या परिमाणामध्ये मोजतात। आता तुम्ही पाहाल तर आपला जे TETचा पेपर आला होता त्यामध्ये सुद्धा आपल्याला वारं कशामध्ये मोजलं जातं हे विचारलं होतं, तर त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर इथं नॉट्स आहे। त्यानंतर पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वहनाच्या दिशेने होतो। उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेने उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात। आता हे या आकृतीतून तुम्हाला स्पष्ट दिसून येईल। पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांच्या मूळ दिशेत हा बदल होत असतो। यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो की वाऱ्याच्या दिशेमध्ये बदल का होतो मूळ दिशेमध्ये, तर पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे परिवलन करत असते, त्यामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेत आपल्याला बदल होत असताना दिसत असतं। वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात। उदाहरणार्थ पश्चिम वारे, पश्चिमेकडून येणारे वारे त्याला आपण पश्चिम वारे म्हणून ओळखतो। वाऱ्याची वाहनाची दिशा, कालावधी, व्यापलेला प्रदेश, हवेची स्थिती यावरून वाऱ्याचे पुढील प्रकार पडतात, ज्यामध्ये आपण ग्रहीय वारे म्हणजे काय आणि त्याचे प्रकार शिकणार आहोत। ग्रहीय वारे पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहतात। हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे असं म्हणतात। उदाहरणार्थ पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे हे सुद्धा असेच प्रकार पडलेले आहेत। दोन्ही गोलार्धात 25 ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान असलेल्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे पृथ्वीच्या परिवलनाचा व वाऱ्याचा परिणाम होऊन त्याची मूळ दिशा बदलते। उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे, तर दक्षिण गोलार्धात हे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात। हे दोन्ही वारे विषुववृत्ताजवळील हवेच्या शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात। या वाऱ्यांना पूर्वीय वारे असं म्हणतात। दोन्ही गोलार्धात मध्य अक्षावर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 60 अंश अक्षवृत्ताच्या जवळजवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात। पृथ्वीच्या परिवलनामुळे होऊन त्याची मूळ दिशा बदलते। दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे, तर उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात। या वाऱ्यांना पश्चिमी वारे असं म्हणतात। दोन्ही गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय म्हणजेच 55 अंश ते 65 अंश कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे असं म्हणतात। या वाऱ्याच्या दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असतात।
आता मग स्थानिक वारे कशाला म्हणायचं, तर स्थानिक वारे हे काही वारे कमी कालावधीसाठी आणि विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात, त्यामुळे तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात. हे स्थानिक वारे असतात. हे वारे ज्या प्रदेशात असतात तेथील हवावर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. हे वारे निरनिराळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. आता या पेजवर माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात. दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सकलपणा अडथळा नाही. कोणत्याही प्रकारे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे अत्यंत उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात. त्यांचे स्वरूप 40° दक्षिण अक्षावृत्तापलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात वाऱ्यांना गरजणारे 40 असं म्हणतात. 50 दक्षिण अंशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहतात. या वाऱ्यांना खवळलेले 50 म्हणून ओळखतात. आणि 60° दक्षिण अक्षाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वाहतात. त्यांना किंचाळणारे 60 म्हणतात. उत्तर गोलार्धात 40, 50 आणि 60° भागात वाहणारे स्वरूप असे आढळत नाही. यानंतर पर्वतीय वारे. तर पर्वतीय वारे हे रात्री पर्वत शिखर लवकर थंड होते आणि दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो, त्यामुळे पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो. पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात आणि दरीकडून उष्ण व हलकी हवा वर ढकलली जाते, त्यामुळे थंड हवा दरीकडे वेगाने खाली येते. पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात. तर याच पेजवर माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिण सुमारे 5° अक्षावृत्तापर्यंत वर्षभरात बराच काळ हा शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत. म्हणून या पट्ट्याला विषुववृत्तीय शांत पट्टा किंवा डोल्ड्रम्स असे म्हणतात. कर्क व मकरवृत्ताच्या 25 ते 30° उत्तर व दक्षिण अक्षावृत्ताच्या जास्त दाबाच्या पट्ट्या असतो. हा पट्टा शांत पट्टा आहे. याला अश्व अक्षांश असे म्हणतात, म्हणजेच हॉर्स लॅटिट्यूड. यानंतर जमीन जास्त घनतेच्या पदार्थाने बनलेली असते. जमीन स्थिर व अपारदर्शक असते, त्यामुळे उष्णतेचे वहन जलद गतीने व जास्त प्रमाणात होते. म्हणून जमीन अधिक लवकर तापते, त्यामुळे पाण्याची घनता कमी असते. पाणी अस्थिर व पारदर्शक असते, त्यामुळे पाणी लवकर तापत नाही. परिणामी जमीन व सागरी भागातील हवेच्या दाबाचा फरक पडतो. दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते. तेथील हवाही जास्त तापते व हवेचा दाब कमी होतो. समुद्राचे पाणी उशिरा तापते, त्यामुळे समुद्रावरही हवा कमी तापते व हवेचा दाब जास्त असतो. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे हे सागरी किंवा खारे वारे होत आणि रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते, तेव्हा हवेचा दाब जास्त असतो. तेव्हा भूमिय वारे म्हणजे मतलई वारे हे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. त्यांना मतलई वारे असं म्हणतात. याचं एक सुंदर चित्र या पुस्तकात आपल्याला खारे आणि मतलई वारे समजून सांगण्यासाठी दिलेलं आहे. याशिवाय वेगवेगळ्या प्रदेशात विशिष्ट परिस्थितीत वारे वाहतात. हे वारे सुद्धा स्थानिक वारे म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ फॉन, चिनूक, बोरा, लू इत्यादी. यानंतर जगातील प्रमुख स्थानिक वारे. आता लू हे उष्ण व कोरडे वारे राहतात आणि हे उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहतात. हे वारे थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात. त्यानंतर सिमून. आता हे उष्ण आणि कोरडे वारे आहेत, पण हे विनाशकारी आहेत. सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात. हे वारे शक्तिशाली असल्याने विध्वंसक
असतात. चिनूक. आता चिनूक हे वारे उबदार आणि कोरडे असते. उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावर खाली वाहतात. परिणामी तेथील बर्फ वितळतो, त्यामुळे दरीमधील तापमान वाढत जाते. आता मिस्ट्रल. मिस्ट्रल हे थंड आणि कोरडे वारे आहे. हे स्पेन आणि फ्रान्स आणि भूमध्य सागराच्या किनारलगतच्या प्रदेशात वाहतात. हे वारे अल्प्स पर्वतावरून येतात. या थंड वाऱ्यामुळे किनाऱ्यालगतच्या तापमानात घट होते. आता बोरा. आता बोरा हे वारे थंड आणि कोरडे आहेत. अल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनाऱ्याकडे हे वारे वाहतात. पाम्पेरा. पाम्पेरा हे थंड आणि कोरडे वारे आहेत. दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशात वाहतात. आणि फॉन. आता फॉन हे वारे उष्ण आणि कोरडे असतात. अल्प्स पर्वताच्या उत्तर भागात हे वाहतात. आता वाऱ्याचा आणखीन एक भाग व्हिडिओचा होईल, कारण हे वारे खूप विस्तृत हंगामी वारे, ज्याला आपण मोसमी वारे म्हणू शकतो. मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणातील खारे व मतलई वारेच असतात. भारतीय उपखंड होणारी बहुतांश वृष्टी ही मोसमी वाऱ्याच्या प्रभावामुळे होते. हे वारे विषुववृत्तीय ओलांडल्यावर नैऋत्य दिशेकडे भारतीय उपखंडाकडे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात. या नैऋत्य मोसमी वारे असं म्हणतात. हे वारे बाष्पयुक्त असतात. सप्टेंबर ते डिसेंबर विषुववृत्तालगतच्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे भारतीय उपखंडाकडून विषुववृत्ताकडे वारे वाहू लागतात. यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात. हे वारे कोरडे असतात. वाऱ्याच्या स्थिर व अतिवादळी स्थितीचा विचार करता आपल्याला आवर्ताचा अभ्यास करणे आवश्यक असते. आता आवर्त म्हणजे काय हे नेमकं समजून घेऊया. एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली दाब जास्त असतो, तेव्हा आवर्त वाऱ्याची परिस्थिती निर्माण होते. कमी हवेच्या दाबाकडे सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वेगाने वारे येतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात आवर्त वारे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, तर दक्षिण गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. उत्तर गोलार्धात विरुद्ध दिशेने, दक्षिण गोलार्धात त्या घड्याळाच्या दिशेने वाहतात. आवर्ताच्या वेळी आकाश ढगाळ असते, वारे वेगाने वाहतात आणि भरपूर पाऊस पडतो. आवर्त वाऱ्याने प्रभाव क्षेत्र मर्यादित असते. या वाऱ्यांना कालावधी, वेग, दिशा आणि क्षेत्र अतिशय अनिश्चित असते. उपग्रहाने घेतलेलं हे एक चित्र आहे, ज्याला वायुदाब मिलीबार मध्ये दाखवून त्यांनी कमी दाबामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याची स्थिती दाखवलेली आहे. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात आवर्त केंद्रभागात लो म्हणजे यल या अक्षराने दाखवले आणि आवर्त प्रणाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकते, याला आवर्त चक्रीवादळ असेही म्हणतात. यानंतर चक्रीवादळ. आता चक्रीवादळ काय आहे तर पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान, चीन, फिलिपाईन्स इत्यादी देशाच्या किनाऱ्यालगतच्या निर्माण होणारी वादळे टायफून नावाने ओळखली जातात. ही टायफून जून ते ऑक्टोबर या महिन्यात निर्माण होतात. वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे ती विनाशकारी असतात. कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे म्हणजे हिरण्यकेश होय. ही वादळे सुद्धा विनाशकारी आढळतात. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग दर ताशी कमीत कमी 60 किमी असतो. याशिवाय समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त तयार होतात. याची तीव्रता कमी असते, ती विनाशकारी नसतात. आता प्रत्यावर्त. हे झाले आवर्त आणि चक्रीवादळ. यानंतर प्रत्यावर्त पाहत असताना उत्तर गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात, तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. हे तर मी तुम्हाला अगोदरच सांगितले. त्यानुसार एखाद्या विशिष्ट किंवा क्षेत्रात वातावरणीय परिस्थिती केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो आणि केंद्रभागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार दिसतात, तेव्हा प्रत्यावर्त तयार होत असतात.
प्रत्यावर्तामध्ये हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावर्त केंद्रभागी हाय या अक्षराने दाखवतात. प्रत्यावर्त हे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून प्रतिकर्षकने जाणवतात. या प्रदेशातून वारे बाहेर जाताना असतात, त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते, म्हणून त्याला प्रत्यावर्त असं म्हणतात. आणि ही प्रत्यावर्ताच्या वायुदाब मूल्यभाराची ही एक आकृती आहे. या भागामध्ये शेवटच्या पेजवर माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये वादळांना नावं देणारी प्रथा हे सांगितलेलं आहे. तर जगभरात येणाऱ्या विविध वादळांना नावे देण्यात येतात. या नावाची यादी प्रत्येक महासागरासाठी तयार करण्यात येते. महासागराच्या अवतीभोवती असणाऱ्या देशांनी सुचवलेल्या नावावरून ही यादी तयार करतात. वाऱ्याचा वेग 33 नॉट्स सुमारे 60 किमी प्रति तास किंवा त्याहून अधिक असल्यास त्या वादळांना नाव देण्यात येते. सामान्यपणे लक्षात राहणे म्हणून वादळांना नाव देण्याची पद्धत आहे.